रे तू उदार चाराव विठ्ठला रे तू उदार चाराव विठ्ठला तू जीव जगाचा या विठ्ठला तू जीव जगाचा या विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड विठ्ठला तू कोड पुरवीची विठ्ठला तू कोड पुरवीसी विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले विठ्ठला लागले जानमणे विठ्ठला लागले जानमणी विठ्ठला रे वाचे बोलावो रस विठ्ठला रे वाचे बोला बहु रस विठ्ठला रे सोस घेतला दिवे विठ्ठला रे सोस घेतला दिवे विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी विठ्ठला रे शोक करीतसे तुका विठ्ठला रे शोक करीतसे तुका विठ्ठला तू एका धड करी विठ्ठला तू एका धड करी विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला रे तू उदाराची राशी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी प्रातःप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील जोडीकरांच्या कृतीप्रमाणे 319व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं मला वाटतंय 3रं चरण चालू आहे. विठ्ठला रे तुझे नाम बहु भगवंताचं नाम गोड आहे, विठ्ठल आहे, पण ज्याच्या मुखाला रोग आहे त्याला गोड लागत हा त्यातला अर्थ. आणि ज्याच्या मुखात रोग नाहीये त्याला ते गोड लागतं असा त्यातला फरक. आता रोग कोणते कोणते तर ते रोग एक तर सामान्य नामनिष्ठा आपली आणि दुसरी गोष्ट नामस्मरण करून एक अपराध आपण करतो आणि नामस्मरण करून अपराध केल्यामुळं भगवंताचं भजन फुकलं जातं. म्हणून अपराध करीत जाऊ नये. नाम धारकानं तर अपराध करायचाच नाही, चुकायचंच नाही. थोडंही वेद सांगेल त्याप्रमाणे वेगळं वागायचं तर त्या नामाचं फल मिळते. त्यापैकी अपराध किती झाले काल? सन्निंदा असते नाम वैभव कथा श्री शीर्षेवर भेदली अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिराम नामन्यर्थवाद भ्रमा. नामन्यर्थवाद नाम अर्थवादात्मक आहे असं समजिन. एक काय आहे हे दोषच आहे एक प्रकार. नाम अर्थवादात्मक नाही पण आपण त्याला अर्थवादात्मक समजितो. त्या नामाला अर्थवाद म्हणजे काय ते तुम्हाला काल पटवून देऊ लागलो की अर्थवाद म्हणजे एका वस्तूचं श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी किंवा श्रेष्ठ ठरविण्यासाठी दुसरी वस्तू कनिष्ठ म्हणावी लागते. याला काय म्हणतात? अर्थवाद. हे अर्थवाद आहे परमार्थातला. ते म्हणून तुम्हाला काल सांगितलं की शिवपुराणामध्ये शिवाची महती, इतर देव गौण. विष्णू पुराणामध्ये विष्णूची महती, इतर देव गौण. याचा अर्थ ती केलेली निंदा नाही आहे, अर्थवादात्मक निंदा आहे असा त्यातला फरक आहे. पुराणाचे करते तर व्यासच असल्यामुळं मग एकच व्यास असं दुहेरी कसं बोलते? ते दुहेरी असा भाव कसा असू शकेल? असं कधी होत नाही. एखाद्या नेत्याचं वर्णन प्रचार करायचा असला तर दुसऱ्या नेत्याचं कमीत्व प्रचारक करत असतात का नाही करत? ते पटवावं लागते ना. ते आपले इकडचे असे नेते इतके चांगले ते त्यांच्यासारखा पण माणूस नाही. तुम्ही उभे यांना निवडून घ्या, आपला विकास करतील ते. हो, मागायच्या त्या नेत्यानं काय विकास केला दाखवा. सगळे रोड खाल्ले की केलं, ते केलं, अमुक केलं, टमुक केलं असं म्हणावं लागतं की नाही? सांगा बरं. आणि पुन्हा निवडून आल्यावर निवडणूक झाल्यावर हातात हात घालते. काय तुमचं हे राजकारण आहे, करत राहत हे. आणि त्यांना राग येतोय पुन्हा पुढे. याचा अर्थ की ही अर्थवादात्मक निंदा.
हे वास्तव निंदा नसतं. हे अर्थवादातून म्हणजे आपलं श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी ते जोग महाराजांना सुद्धा तसं म्हणले होते कोर्टात. न्यायाधीश जोग महाराजांनी आपल्या धर्माचा धर्माचे पालना करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं ते याला तुमच्या मला वाटते नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुका लक्ष्मणबुवा जमनेर त्यांचे शिष्य होते आणि त्यांच्या गावाला येवल्याला महाराजांचं कीर्तन होतं. त्या गावामध्ये काही भवाळ लोक होते. मानभाव भवाळ म्हणजे मानभाव, भवाळाला मानभाव म्हणतात. बरोबर, भवाळा मानभाव. आता ते कमी झाले त्यांचं थोडंसं, नाही तर काही काही गावाला लई कट्टर राहत. आता आहेत ते लोक कट्टर, पण बरेचसे मानभाव इकडे आलेत आपल्याकडे. ते मला वाटतं चक्रधर स्वामी आहेत ते बरोबर. आणि मग ते त्याचे मानभाव तिथं होते त्या गावाला. आणि जोग महाराजांनी कीर्तनामध्ये की जोग महाराज काय भीती, जोग महाराज कीर्तनात बोलून गेले मानभाव हा धर्म मांगापासून झाला. आणि ते खरं होत. अभ्यासून बोलले होते ते जोग महाराज येते. आणि त्यांना देव कोणाचं मानभाव मांगापासून धर्म झालेला आहे. तुम्ही याच्या नादी लागायचं नाही. हो. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणले देऊने शिवणे ती काळी वस्त्रे पांघरून केली. काळं वस्त्र शिवू नये, काळं धोळक, काळी पॅन्ट घालू नये. काळी टोपी घालायची नाही, काळी टोपी नाही, काळा आंगडं नाही, काळं उपरण, काळं काहीच नाही. काळ निषेध आहे काळ्याचा. पांढरे कपडे खरं घालाय वारकऱ्याने. मग ते तुकाराम महाराजांनी ते अवंगा सांगितलं शिवू नये ती काय काळी वस्त्रे पांघरून ती निळी. ते निळे वस्त्र पांघरून हिंदी देत ना मानभाव लोक निळे घालण्याची वाक्य आहे. आणि मग जोग महाराज सांगायला काय भीती त्यांना सांगून टाकलं असं असं ते आणि असं. मग तिथं ऐकणारे ते मानभाव होते 2-4. त्याला ते खटकलं, ऐकायला आले ते कीर्तन, त्याला ते खटकलं. खटकल्यावर त्यांनी लगेच मग कोर्टात अपील केलं. आमच्या धर्माची निंदा नालीच केली महाराजांना असं असं बोलले. आणि ते अपील केल्यावर महाराजाला तारकापेक्षा लागली. आता तारकापेक्षा पुण्याच्या महाराजाला नाशिक कळायला लागले. असे कटकट येणार. आणि त्या काळात काय एवढ्या सुविधा होत्या काय मोटरायच्या काय अवघडच घेऊन घेतात. पण ते भेट नव्हते ना, भेट नव्हते. आता निवृत्ती महाराज ओळखते किती बोलत होते तुमच्या आपल्या कालच्या काळात होते. आता वारली 2-4 वर्षाखाली लय बोलत होते. व्यवस्थ नव्हतं हे नानीच करायला लय शाळेत होते. मुद्दाम त्याला बोलायला ठेवतो कोणाला वक्ते बाबा म्हणजे तुम्हाला काय सांगावं. तुम्हाला वक्ते बाबाला भेवच नाही. कोणत्या महाराजाला काय जर कोणाला बोलायचं असेल तर वक्ते बाबाला सांगायचं. आणि खोटं असल्यावर ते बोलतो खरं नाही बरं काय खोट्या. मुद्दाम केंद्राच्या धर्मशाळेत प्रवचन ठेवलं वक्ते बाबाचं. ही केंद्र कुठं आई मायवरती बी बरं. तुम्ही म्हणताल का ते चोरून लपून शान आहे. आपण जसे विस्कट शाळेत येत ना लोक हे पोटे तशा शाळेवर कोणला त्याची चूक निघाली. हे बिळवार तुका म्हणे साना पण निर्बिळ वक्त्याच आजच्या काळात तुला अवघड झाले मला. कसं आहे भाऊ त्याला मोटर घालून अंगावर मारते समजा भेटत नाही. लवाड लोक चांगला नेता समाजात जमत नाही. चांगला कार्यकर्ता फौजदार हे ते जमत नाही. ते कोणता तरी मुली आहे म्हणून तो खरा आहे म्हणून कोणतरी समाजाचा माणूस आहे की कोणतरी आव्हान सांगून आले त्या मोबाईल मध्ये. ते म्हणे तुकाराम मुंडे खरा का खोटा आहे. खरा आहे. आणि खरा असून तुम्ही एका वर्षाच्या आत टिकू गेलं नाही याला कुठे. सगळीकडे बदल्या करून टाकल्या. एका वर्षात बदले, एका वर्षात बदले, एका वर्षात बदले, एका वर्षात बदले. का टिकू गेलं नाही. खऱ्याला कोणी टिकू येत नाही असं निघालं त्या भाषणामध्ये. आणि ते खरं आहे म्हणा. त्याचा जातीचा भाऊ असो का कोणी कोणी कुत्रा असो त्याला देव खरा माणूस आहे म्हणा. त्याला खोटं जमत नाही. त्याचा पोरगही चुकलं तर ते न्याय तसा चुकीचा देईल म्हणून असा माणूस आहे म्हणा. तसे माणसं जगात झाल्यावर सगळेच नाही का जमायचं.
पण होत नाहीत ना आज कमी तसे माणसं. जोग महाराज खरे होते. जोग महाराज बोलून गेल्यावर त्यांनी अपील केलं. त्यांनी अपील केल्यावर महाराजाला तारखापेक्षा लागले. तारीख तारखेला मग शेवटी अंतिम निर्णयाची तारीख ठरली. जजेनं सांगितलं दुसऱ्या तारखेला तुम्ही जे बोलले त्याचा ठोस पुरावा आमच्या समोर सादर करा. मानगाव मागापासून झाले हे तुम्हाला पक्क माहिती आहे. तुम्ही अभ्यास केलाय ना. हो. मग त्याच्यासाठी ते ग्रंथ पाहिजे, ते पुस्तक असलं पाहिजे, ते शासन मान्य असलं पाहिजे, सरकार मान्य असलं पाहिजे ना. तुम्ही म्हणाल काय घेतात, सरकार मान्य पुस्तक असलं पाहिजे. असं पुस्तक कोणतं असेल तर तिथं आमच्या समोर सादर करा. तेव्हा नाहीतर तुमचा विरुद्ध जाईल पैपला अंगलट येईल. आणि ते बी उद्या त्याला बरं काय तुम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं बरं काय आपण 10 दिवस होता अपील म्हणले परवाच्या दिवशी सकाळी हे 10 वाजता तुमचं आणि पुस्तक कोर्टात हजर झालं पाहिजे. मग सगळे लोक महाराजांचे चाहते लोक वारकरी ते मोठे मोठे वकील होते ते म्हणजे महाराज आता तुम्ही ज्याच्यावर बोलले ते या पुस्तकाच्या आधारे ते पुस्तक आपल्याला पाहिजे. जोग महाराज म्हणले माहिती ध्यानात आहे माझे पुस्तक कुठे आता नाही ना उगं नाही खरं ध्यानात आहे म्हणले मी बोललोय खरंय. पण आता कोण्या ग्रंथातून हे प्राप्त केलं ज्ञान किंवा कुठलं वाचलं आणि हे 100% मी बोललेलो खरे माझंच बोलणं खरे. पण आता मला लक्षात येईना. मग ते फिकीर पडली सगळे अटक. मग जोग महाराज हा काय होते का जोग महाराज अटक होते असं आलं ना. मग काय करायला पाहिजे. सगळे मानभाव विजवले तिकडून उत्तर प्रदेशातून मानभाव पंजाबमधून जिथं मानभाव आहे तिथं आले ते लोक ह्या काळे लोक दिसायला आपले वारकरी पांढरे आणि ते काळे काळ्यात आणि पांढऱ्याचा लागला जोड. ह्या सगळा गर्दा त्या नाशिक मध्ये झाला तिकडं. आणि दुसरी दिवशी अशी गर्दा. जोग महाराज संध्याकाळी जेवण केलं रेणगोळा याला भेव नाही काय आणि संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 11 वाजता फटकन लक्षात आलं हे मला ग्रंथ लोकमान्य टिळकांनी दिला होता. लोकमान्य टिळक दोस्त होता ना ते. आणि त्या लोकमान्यांनी दिलेला ग्रंथ आहे. आता ते ग्रंथ कुठे ध्यानात. पण ध्यान आलं की हे ग्रंथ कोणाचा आहे लोकमान्य टिळकांना मला हे दिलं होतं पुस्तक आणि ते त्याच्यात कोळ्यामुळे होते मानभावाने म्हणून हे. मग लगेच जेव्हा की वकील दादासाहेब खापर्डे कोणतरी त्यांची शोधली त्यांना बोलवून घ्या म्हणजे असं असं हे आणि ग्रंथ लोकमान्य टिळकांना मला दिला. आता म्हणजे लोकमान्य टिळक मुंबईला कुठं आणि त्यांच्या मग ते राजद्रोहाचा खटला चालू झाला. राजद्रोह ते भाषण केलं ना कुठं याला शेगावला भाषण केलं लोकमान्य टिळकानं. हे आपलं शेगाव गजानबाबाचं विदर्भ जिजाबाईचं माहेर आहे ते. आणि तिथं त्यांची शिवजयंतीच्या निमित्तानं भाषण ठेवलं होतं कोणाचं लोकमान्य टिळक. आणि तिथं उभा राहून इंग्रज सरकार विरुद्ध बोलले होते. हे इंग्रजाला पळवून लावलं हे असं इंग्रज सरकार बेकार आहे अमुक आहे टमुक आहे त्याच्या टीका केल्या कोणाच्या इंग्रजाच्या. आता त्या म्हणायचे सत्ताधारी ते आणि तुमची टीका म्हणल्यावर मग ते पकडापकडी करणार तुमचे लोक उतारा. मग आता त्यांच्याकडे ते लागले खटला यांनी देश आपले राजद्रोह लोकमान्यांनी काय केला राजद्रोहाच्या खटल्या आरोपाखाली त्यांना खटल्यात पकडलं आणि त्याच्या तारखापेक्षा मुंबईला त्या तारखापेक्षाच्या भानगडीत ते पडले होते लोकमान्य. हे वकील रात्री म्हणजे 12 वाजता रेल्वे म्हणजे मुंबईला. आता त्या रेल्वेनं जायचंय कुठं बॉम्बेला आणि तिथं जाऊन लोकमान्याला गाठायचंय. पुन्हा त्याच्याकडे पुस्तक घ्यायचंय पुन्हा परत इथं आणायचं आणि इथं अपील. आता हे सोपं आहे का काय. पण देव पांडुरंग पाठीमागे आठव्या काय बोल. इथून ते वकील रात्रीच्या 12ची गाडी धरून रेल्वेनं गेला. ती गाडी गेली सकाळ तिथं सकाळ गेली की उतरले की कुठं असतील लोकमान्य कुठं असतील लोकमान्य. म्हणजे कोण चालले त्याच्यात नेमकं त्या व्हिक्टोरियाच्या काळात ऑटो रिक्षाला म्हणत होते. हे ऑटो रिक्षा नाही का 3 चाकी तेव्हा मुंबईसारख्या शहरी होते दुसरीकडे नव्हते. हे ऑटो कुठं आता पडलं आपल्या लहानपणी कुठे होते ऑटो सायकल रिक्षा होते. मुंबईला त्या काळात ऑटो रिक्षा फक्त होते. मग ते ऑटो व्हिक्टोरिया म्हणजे त्याला व्हिक्टोरिया
तर व्हिक्टोरियात बसून येऊ लागले. लोकमान्य टिळक कुठं कोर्टात, आणि हे वकील उतरलं. नेमकं वकील चालले तिकडून लोकमान्य यायले. त्यानंच बघितलं कोणी, लोकमान्य टिळकानं. अरे हे वकील इकडं कसं काय आला, तिकडचा माणूस नेमकं काय झालं. उभा राहा. लगेच बोललं, ओ ओ फलाने या इकडं. इकडं कसं काय, बाबा बाबा म्हणले, जेवणा धरून येतो. बरं झालं म्हणले. काय अहो म्हणजे जो महाराजा खटला सुरू झाला तिकडं ते तारकापेक्षा लागल्या, आणि ते मानभावाबद्दल ती काहीतरी बोलले, विधान केले, आणि ते विधानाचं पुस्तक तुमच्याकडे म्हणे, ते तुमच्या पुस्तकातून वाचलं होतं म्हणे. मग ते म्हणले ते मानभावाच्या कोळ्यामुळे असं पुस्तक, हो खटकून सांगितलं. जा म्हणले तिथं ते ग्रंथालय, लायब्ररी, आपण इंग्रजी भाषा ग्रंथालय म्हणतात त्याला. जा म्हणजे ग्रंथालयात ह्या नंबरला ह्या डिक्शनरीमध्ये ते पुस्तक आहे. लोकमान्य का साधा होता का काय, बोले बुद्धिमान होता. पुस्तक कसं ठेवायचं, त्याच्यावर नाव टाकून ठेवायचं, त्या कोण्यात ताळात आहे काय नाही, ते चितळ्यावर सगळे नंबर, हे चिठ्ठी बघितली की ते ग्रंथ निघला पाहिजे, असं सगळं डोकं सुपर होतं त्यांचं कोणाचं. आणि लोकमान्य म्हणजे भारावर पुस्तक वाचणारा माणूस आहे ते का साधा आहे का काय. आणि मग ते त्या ठिकाणी त्या नंबरला ते पुस्तक ठेवले, तुम्ही ते घेऊन जा. आणि माझ्या मागे कोर्टात जाणं भाग आहे, माझी टाकापेक्षा चालू, आणि निश्चित तिथे पुस्तक आहे. लगेच ते वकील तिथं जाणं, ते पुस्तक घेणं, पुन्हा गाडी धरणं, पुन्हा आता पक्का पुरावा मिळाल्यावर आता घोडे आला पुस्तक आलं की मग महाराज म्हणले पांडुरंगानं पुस्तक पुरविलं, काही घोड नाही आपल्याला. हा आलं काढला, ते जिथं ते फाईल होता ते मजकूर काढून ठेवला, तिथं खूण लावलं. हे खूण लावली व्यवस्थित, आणि सकाळी 10 वाजता कोर्टात हजर व्हायचे. हजर मानभाव बिडोके आले तिकून, ते इकून वार करी ह्या पताका घेऊन मोर्चात काढण्यामुळे हो. हा जर अटक झाली तर मग मोर्चा काढायचा. आता काय हेच आले झालं, ज्यांच्या समोर उभा राहिले, करा सादर पुरावा आणलं. लोक महाराजांनी पुस्तक दिलं जज हातात. जजानं ते हवा ते मजकूर तिथं खून केलेला काढला. त्याच्यात बरोबर होत, त्याच्यात काय होतं. हा मग जज काय बोलते, मग जजानं लिहिलं तिथं, या पुस्तकाच्या आधारे हे जे वादी बरं काय हे प्रतिवादी म्हणतो त्याचं म्हणणं बरोबर की मान, आणि या ठोस पुराव्यास्तो मी ह्या आमू विष्णोबा जोग, विष्णू नरसिंह जोग यांना मोकळं सोड, म्हणजे यांना गुन्हा धरी, यांचा गुन्हा आम्ही धरी. एक धर्माचा प्रचारक अर्थवादात्मक दुसऱ्या धर्माची टीका करील त्यात तो अवघड आहे. आपल्या धर्मात खरा धर्म आपला असेल तर आपल्या धर्मात प्रवेश करण्यासाठी तसा प्रचार करावा लागतो. कोण म्हणले, जे म्हणले नाही भाऊ. हा ज्याच्यानं मग त्याचे पुस्तक मिळालं, आणि त्या पुस्तकाच्या आधारे मी यांना बरं काय निर्दोष सोडतो असं बस झालं की मला त्याला काय टाळ्यात वाजवल्या सगळ्या वारकऱ्यांनी पाहिजे, त्याला काय घोषणा देऊन विठ्ठलाच्या नावाचा मानभावाची तोंड खाली पडले, खाली तोंड पडले, काय नाही त्याचा उपयोग नाही झाला. शेवट जे म्हणले, तुम्हाला माझ्या विनाकारण याने म्हणजे माझ्यावर आरोप केला, असं जर परत यांच्यावर कारवाई करायची असली तरी जमते. आता कोणावर, या मानभाव आहे, तुम्हाला करायची असेल जर तर तुमचं तुमची मानहानी केली, किंमत कमी केली, खरं असताना तुमचं हे विनाकारण आरोप करायला लागले. आणि यांचा धर्म असा आहे, आणि असा असताना तुम्ही खरं बोलल्यामुळं त्यांना खऱ्याचा काय राग यावा, आणि त्याच्याबद्दल तुमच्यावरती तुमची मानहानी केली म्हणून तुम्हाला प्रतिकारवाई त्यांच्यावर परत करता येते. असं कोण म्हणला, जज महाराज. काय म्हणले महाराज, संत येते ते म्हणले माझं यांचं वैरत्व नाही. काय म्हणले, वैरत्व नाही. मग ते काय म्हणले मानभाव, अहो हे पुस्तक आता काहीतरी त्याचा वकील का नाही लय खोडीला असते. वकील म्हणले अहो ठीक आहे म्हणले, मग ह्या पुस्तकात आहे आणि असं आहे, हे जरी खरं असेल पण ही भाषा कोणती पुस्तकातली, इंग्रजी, आणि ह्या बोला कुठे इंग्रजी ती आलं का आणखी
तेवढ्यात त्यांनी वाक्य उच्चारलं आणि त्यांनी पायासारखं पाठ केलेली काय काय ठोक ठोक पोळा होती इंग्रजीतले. मला तरी कुठे इंग्रजी बोलता येते. मग एखादं वाक्य पक्क केलेलं असते बरं काय. तुम्ही हिंदीत परफेक्ट आहेत. अहो हिंदीतले काही वाक्य बोलायचे तेवढे बोलायचे. आपली भाषा कोणती आहे खाली मराठी. पण आम्ही काय असलं तर ते वाक्य जोडलेलं तिथं पक्कच असते आमचं. असं कसं खोटं बोलणार आम्ही. मग इंग्रजीतून आम्ही जसं काही वाक्य तयार केले बघा, काय काय बरेचसे वाक्य मी इंग्रजीत तयार केले तर हा बोलतो ना मी काय इंग्रजीतल्या काय काय वाक्य. हो महाराज एक म्हणणार मला, अहो कीर्तन होतं पालमकडे घे बरं काय, आणि ते कोण्या कॉलेजवर. आपण आपल्या धर्माच्या प्रचारासाठी केलं होतं म्हणून त्यांची निंदा करायची नाही, आपल्याला गरज नाही. तितक्या पुरता दोष दाखविला, त्या धर्मातला ते दोष आहे हे तुम्हाला मी फक्त दाखविलं. याचा अर्थ ते आपल्याला गरज नाही घ्या, आपलं त्यांचं वैरत्व नाही. मग संध्याकाळी कीर्तन केलं आणखी धर्माचे पालन करणे पाखंड हे आमचं काम आहे. म्हणजे पाखंड्याचं खंडन करणं आणि आमचा धर्म श्रेष्ठ वैदिक वारकरी आहेत आम्ही, आणि हे आम्हाला पटवून द्यावं लागल. याच्यासाठी आमचा जन्म आहे. तुकाराम महाराज त्यासाठी जन्मले, पाखंड्याचं खंडन करण्यासाठी, आणि आम्ही त्यासाठी. म्हणजे जोग महाराजांनी त्या धर्माची केलेली ती निंदा अर्थवादात्मक आहे. त्यांचं ह्यांचं वैरत्व आहे का? मग आपलं धर्माचं उच्चत्व पटवून देण्यासाठी त्यांचं ते काही दोष असले ते दाखवणे गरजेचं आहे. त्याप्रमाणे असते की नाही भाऊ, याला अर्थवाद म्हणतात. मग असा अर्थवाद ज्ञानी लोक करतात ह्या नामाबद्दल. या नामाबद्दल अर्थवाद करतात नाही हो. नाम म्हणजे भाड्या बोळ्याला परमार्थात प्रवृत्त करण्यासाठी भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगितलेले. एवढं काय त्या नामात तथ्य. ज्ञानानंच उद्धार होतो, नामानं कुठं उद्धार होत असतो का? म्हणतो की नाही आपण होय मानी का? कसं रे आपलं बोलणं असं असतं की नाही वैद्यांतायचं? काय विठ्ठल विठ्ठल राम राम म्हणण्यात काय पडलंय? असं आहे की नाही? हे राम कर अर्थवादात्मक आहे. अर्थवादात्मक म्हणजे कळलं का? उग ते नामाची महती सांगण्यासाठी बाकीच्या साधनाचा निषेध केलाय. वास्तविक बाकीचे साधन सुद्धा शास्त्राला मान्य आहेत. असा अर्थवादात्मक नाम आहे असं समजतात बरेचसे. मग तुकाराम महाराज म्हणजे नाही, नाम म्हणे तया अनेक साधन आयचे वचन बोलू नये. नाम धारकाला दुसरं साधन करण्याची गरज नाही. म्हणून नामाला अर्थवादात्मक आहे असं तुम्ही कमी लेखू नका, किंवा दुसऱ्या साधनाचा निषेध करायचा आहे, नामाचंच महत्व प्रकट करायचंय म्हणून हे असं की नाही 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 नाही. नामधारकाला खरोखरच बाकीच्या साधना करण्याची गरज नाही असं पटवून द्यायचे. आणि अशी नामावर श्रद्धा असली पाहिजे. लक्षात आलं का? आणि जर श्रद्धा नसेल नामावर तुमची तर मग ते काय होते माहिती का? अपराध होतो. नामधारकाचा तो काय होतो? अपराध. आणि म्हणून अर्थवाद. आणि याच्या कात्यायन नावाच्या संहितेत एक श्लोक आलाय माझ्या समोर. कात्यायन संहिता. कोणती संहिता? जशी गडगड संहिता, जसे याज्ञवल्क्य संहिता, मनुस्मृती, हे जसे आहेत ना ग्रंथ, त्या प्रकारे एक कात्यायन नावाचे ऋषी होऊन गेले. आणि त्या कात्यायन ऋषींनी एक संहिता केली आहे. त्या संहितेत असा श्लोक आलेला आहे बरं काय की अर्थवादम हरेर नामने संभावयति यो नरः स पापिष्ठो मनुष्यानाम नरके पतति स्फुटम. काय म्हणले कात्यायन? काय म्हणले? अर्थवादम हरेर नामने. हरीचं नाम अर्थवादात्मक आहे असे म्हणणारी लोक. अर्थवादम हरेर नामने म्हणजे हरीचं नाम अर्थवादात्मक आहे. संभावयति यो नरः असे जे माणसं समजतात स पापिष्ठ, तो माणूस पापिष्ठ आहे. तो माणूस कसा आहे? आणि नरके पतति स्फुटम. स पापिष्ठो मनुष्याना. तो माणसामध्ये पापिष्ठ आहे. तो माणसातला पापिष्ठ. हरी नाम अर्थवादात्मक आहे. हे काय अंतिम साधन नाही आहे. हे मोक्षाचं अंतिम साधन नाही किंवा नामानच मोक्ष मिळते असं मात्र नाही. असा म्हणणारा माणूस स पापिष्ठो मनुष्याना. तो माणूस माणसामध्ये कोण आहे? पापिष्ठ आहे. आणि नरके पतति स्फुटम. त्याला नरकाला गेल्याशिवाय भाग. असे कोण म्हणतात?
कात्यायन म्हणतात. कात्यायन कात्यायन संहितेतला श्लोक आहे हा. अर्थवादम हरेर नामनी संभावयती नरहा स पापिष्ठो मनुष्यानाम नरके पतती स्फुटम असा श्लोक आहे. म्हणून अर्थवादात्मक भगवंताचं नाम नाही हे सिद्ध झालं. बरोबर आहे ना. मग आपल्याला तेच सांगायले देवाच्या म्हणजे नामधारकाला हे निरापराध असावा नामधारक, सापराध नसावा. तर मग हे कोणता अपराध आहे? नामनिर्थवाद भ्रम. म्हणजे नाम अर्थवादात्मक आहे असा भ्रम होणे चित्तात, अशी कल्पना होणे, असा पक्का निश्चय होणे, हे नामस्मरणातला काय झाला? अपराध, गुन्हा आहे महाराज. त्याच्या पुढे नामास्थिती निषिद्ध वृत्ती. बरोबर आहे. नामास्थिती निषिद्ध. नामही घेतो दारूही पितो. लक्षात आलं. नामही घेतो मांसही खातो. त्या माणसाला काय म्हणावं आता सांगा. भजन करतो हे खरे, भजनापुरतच बघा ते भजन करायला आहे का. इकडं दारू पिते ते कुठे गेलं, मांस खाते ते कुठे गेलं. काय नाम उपयोगाला येईल सांगा ना. काय उपयोगाला येईल नामस्मरण. तुम्ही भजन करून जर असे पाप करीत असताल तर. म्हणून भजनाने ही काळजी घेतली पाहिजे. हो काय नामास्थिती निषिद्ध वृत्ती आणि विहित त्याग ही धर्मांतरे. बरोबर आहे. नामस्मरण करणाऱ्याची वृत्ती निषिद्ध नसावी. निषिद्ध म्हणजे कळलं का. वाईट वागण्याचं आचरण त्याच्या हातून होऊ नाही. म्हणून तर नामधारकानं जाणवं सुद्धा कानात का घालावं. काय काही नाही काही येडेवार करी आपल्याला जाणण्याची गरज नाही. तुळशीची माळ आहे मूर्खपणा. आणि काय येण्यासारखं बोलता तुम्ही. वैदिक लोक आहेत तुम्ही. आणि वेदानं सांगितले जाणवं घातलं पाहिजे म्हणून. आणि मग वेदानं जाणवं घातलं म्हणून कशासाठी सांगितले? शुद्ध वागण्यासाठी. निषिद्ध वागू नये माणसानं. लगीला म्हटलं पाय धुवावे की नाही धुवावे. हा. आणि जाणवं कानात असल्याशिवाय माणूस ते बंधनात येत आहे का. मोकार माणूस कशाला बंधनात येईल. माळे होत्या त्या लोकांना बऱ्याच माळे असतात. लगीला बसते तसेच चलत राहते. बरेच माळ करीत. मग नामधारक आहे, नामस्मरण करतोय, भजन करतोय आणि निषिद्ध वृत्ती आहे. वागण्यात निषिद्धपणा आहे की नाही. लगीला बसणं, बिन पायाचं न धुता कुंकडी जाणं, जेवण करणं, इकडे हिंडणं तिकडे. आणि बरेच लोक न पाय धुता जेवण करीत नाही. तर किती दाखवू तुम्हाला मालकरी किती भजने दाखवू तसे. रताळी भजने आहे की नाही. तर भजन तर करत येतं. आणि लगेच लगीला बसलं की पाय न धुता जेवण करते. लगीला बसलं की नाही पाय धुतले तरी भजनाला येत येतं. असं निषिद्ध वागणं नामधारकाचं बरोबर आहे. नामधारक झाला म्हणजे काय मोकळा झाला का काय. वेदिविधीतून मोकळा नाही सुटणार. नामधारक आपला तरी वेदाचा विधी त्यांना पाळला पाहिजे. निषिद्ध वृत्तीचा त्याग केला पाहिजे. निषिद्ध वृत्ती अंतःकरणावर नसली पाहिजे. दारू पेतात आणि पुन्हा इकडं. आणि मला वाटतं असा भरणा उकळ झालाय. ठीक आहे साहेब. हा सप्त्यातले कारभारी तर हेच सगळे नाही. सप्त्यानं कारभारी गावगाव बघायलो. गावगाव मी गावगाव हिंडतोय महाराज. हा कोणत्या कारभाराला मला दिसना काय. आणि कारभार तर करायला ते कारभारासाठीच येते पुन्हा. मी मग काही लोकांना विचारतो खराने माणूस असे उभे राहू असते ते सत्यापुरतच बघा. त्या गरुडला एकटी वाकडं राहते तू त्या गावची लोक. हे पुन्हा येत नाही म्हणजे पारावर बी येत नाही म्हणले चांगला वागत नाही मला ते सांगू नका. ते लय बेकार आहे. तितक्यात ओळखून घ्या. हे दारू पिते म्हणजे ते काही मांस बी खाते, मोकारे भिनते, हे रंडी बालदे फालतू आहे. तुम्ही बरा करा जमतच नाही म्हणजे त्यांना नाही केलं. आमचा सप्ताह थोडी भांडण करतो काही कुठाही करते. सप्त्यातच काही हिरगाळा लावते. त्याच्याकरता त्याला आपण करावं लागते. आणि आपला उतारा तो कळ झाला आणि त्याच्याच मागे लोक विचारायचे. कोणी म्हणे ना किंवा तू इकडे मोकळा वागतो तिथे सप्त्याचा कारभार काय मरायचा तो नीट वागा तू. नीट वागून पुढे कारभार कर. बरेच भजने येतात. टाळावाजतात तिकडे दारू पितात. टाळावाजतात तर मांस बी खातात. काय अशा भजनाला अर्थ आहे. काय उपयोगाचे भजन करून सांगा बरं. कमीत कमी भजनातल्या पुढाऱ्याला परमार्थाच्या पुढाऱ्याला माळे हे असावे की नसावे.
त्यानं दारू प्यावी का भजनाच्या पुढारी आहे ना भजने आहे ना म्हणलं की याला राग येते. हे चांगलं वागायचं कळत नाही, उलट पाप व्हायला हे कळणार त्यांना. नामास्थिती निषिद्ध वृत्ती आहे ना. नाम तुम्ही घेता निषिद्ध वृत्तीने वागता, कोण कुछ कामी येते ना. काय उपयोग देईल ते नाम भगवंताचं. भगवंताचं नामस्मरण जर करायचे का तर तुम्ही हे पथ्य सांभाळावे लागते. हे पतीनं वागा मग नाम फल देईल तुम्हाला. आणि जर पतीनं नाही वागता तर नाम फल देणार नाही तुम्हाला. मोकार वागून काय उपयोग नाही महाराज. आणि मोकार वागणारे माणसं म्हणून तर भजन्यानं मांस खायचं नाही, भजन्यानं दारू प्यायची नाही, गांजा ओढायचा नाही. हे कोणते व्यसन म्हणजे नशेबाजीचे व्यसन त्यानं करायचे. जास्तीत जास्त चहा हे आता आणलाय त्या इंग्रज सरकारनं मुळावर. चहा आपल्या बोडक्यावर कोणी आणलाय? इंग्रजांना आणून फुलावी. पहिला चहा कुठं होता आपल्या देशात? गोड पाणी होतं. चहा नव्हताच. विके साहेब तुकारामाच्या काळात गोड पाणी आणलंय पाहुण्या सन्मान विडा पान असू द्या, चहा तरी प्या. पण गांजा दारू रानरंडी करणं मांस खाणं हे तुमच्या नामधारकाचं शोभन आहे काय? होय तुम्ही नामधारक आहेत ना, भगवंताचं नाम घेता ना. मग नामधारक म्हणल्यावर तुम्ही हे या गोष्टी कशाला करता? मुख्य साधावा या परमार्थ अवश्य पाहिजे गा सुचिता. वा सुचिता वाचून तत्वता न लाभे हाता निज स्वार्थ. बघा बघा नाथराव होई मार्मिक देते तर बघ सुनो तू अशी एखादी होई देत नाही. कसे म्हणले परमार्थ प्राप्त करायचा आहे का नाम घ्यायचं काही नाही भाऊ. मुख्य पाहिजे सुचिता. सुचिता म्हणजे सवळ पावित्र्य अंगात असलं पाहिजे. लक्षात आलं. सवळ म्हणजे बांगण नेसते नाही. चांगलं वागणं हे काय झालं? सौच्च झालं. आणि वाईट वागणं असौच्च. म्हणून आपण आणि संडास निक्षेप करणं ही शुद्धी. आणि अशी शुद्ध व्हायला मी चाललो शौचाला चाललो असंही नाही भाऊ. हे शास्त्रीय शब्द येतं. हे काय काय शब्दावर कितीतरी इंग्रजी तेव्हा शब्द असतातच की नाही भाऊ. हा मग एक लक्षात ठेवा असं शौचेनं वागणं शुद्धतेनं वागणं आणि हे गरजेचं आहे. नामधारक आहे म्हणून मोकार कसं वागायचं सांगितलेलं नाही. त्या नामधारकानं निषिद्ध वृत्तीचा त्याग केला पाहिजे. निषिद्ध वृत्तीचं आचरण केलं न पाहिजे. आणि जर केले निषिद्ध वृत्तीला वागले तुम्ही तर नामधारकाला ते अपराध घडला ना निषिद्ध. आणि विहित त्याग काय आता मी नामधारक आहे, मला पितळ घालायची गरज नाही. जमत मी नामधारक आहे आणि मग मला आता काय गरज शौचित काय कोणते कर्म करायची गरज नाही. विहित आचरण सोडू नये. वेदानं सांगितलं का त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. मी आता नामधारक आहे, कोण्या समाजाची बायको केली तरी नाही. वेदानं काय सांगितलंय? सवर्ण स्त्री परणावे. पंचम सप्तम तेजून सवर्ण स्त्री करावी. म्हणजे आपल्या जातीतली बायको करावी आणि ती सप्तम पंचम तेजून करावी. कोण्या बायको संग संसार करायचा शास्त्रानं सांगितलेला नाही. ती आपली सवर्ण असली पाहिजे, आपल्या वयाच्या पेक्षा धाकटी असली पाहिजे. लक्षात आलं की नाही. आणि 7 पिढ्या 5 पिढ्या इकडे बोलून केली पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे एकंदरीत वेदानं वागायचं सांगितलं का तुम्हाला? त्याला म्हणतात विहित आचरण. वेद सांगेल त्याप्रमाणे आचरण करून दे. कोणतं आचरण? विहित आचरण. आणि वेद सांगून त्याच्या विरुद्ध वागणं निषिद्ध आहे. बोले तो हा वेदाप्रमाणे वागणं नाही भाऊ. आपलं नामधारकाचं कर्तव्य. मी नामधारक आहे म्हणून मोकाट वागायचं नाही. विहित आचरणाचा त्याग करायचा नाही. नामधारक आहे सकाळी उठलंच पाहिजे. शौचेला ज्या दिशेला जायचंय त्या दिशेला गेलं पाहिजे. शास्त्रानं सांगितलं जिकडं तोंड करून बस लघवीला संडासला तिकडंच तोंड केलं पाहिजे. कुंकळी फवार करायचं नाही लघवीला संडासला बसताना. हा लघवीला संडासला 2च दिशा मान्य का? उत्तर दिशेकडे तोंड करावं किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करावं. खाल्लाकड वरलाकड तोंड करून लघवी करायची नाही, संडास करायची नाही. हे सगळे नियम वेदातलेच बरं काय. असं वागा. खरं तर कर्ममार्गी स्मृतीत असं सांगितलंय
बरं काय ब्राह्ममुहूर्त ते चौथाय आणि उत्तर दिशेची हागो जावे कर्म मार्गाची श्रुती आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. आता हे तर सर्वांना मान्य करावं लागतं. बरं काय 15 मुहूर्त असतात दिवसाचे आणि 15 असतात रात्री. मुहूर्त बरे नाही भाऊ 15 दिवसाचे. हा तर मग रात्रीचं 14वं मुहूर्त संपल्यावर 15वं ते 15वं नाही ते 14वं मुहूर्त आहे. कोणतं ब्राह्मण. आणि एक मुहूर्त किती मिनिटाचं सांगितलं तुला? हा मग सूर्योदयाच्या अगोदर 48 मिनिटं काळा सूर्य उगवत आहे ना त्याच्या अगोदर 48 मिनिटं काढा. 48 मिनिटं काढले तिथं त्याच्या मागाला 48 मिनिटाचा टाइम त्याचं नाव आहे ब्राह्मण. त्याच्यावर उठणं चौथीला आपले आंघोळ करणं देवपूजा करणं ही कामं त्या 45-48 मिनिटात झाली पाहिजे. जितकं तुम्ही नामस्मरण हे ते भगवत चिंतन काही करतात त्या ब्राह्ममुहूर्तावर तेवढं साधकाला फल अधिक अनालस्य उठावं आणि अनालस्यानं उठून त्या ब्राह्ममुहूर्तावर असं सांग. हे शास्त्र आहे बरं. हे सगळे वागण्याचे आणि हे नामधारक आहे का? नामधारक आहे मला काय नाही होत मी असाच वागेल काय होत नाही मी नामधारक आहे. तुम्ही मग मोतीराम महाराज असे वागले का? रंगनाथ गुरुजी परभणीकर ब्रह्मज्ञानी होते तिथं नामधारक नाही म्हणजे पुढच्या टप्प्यावर तरी ते वागले का तसे नाही. कोणाचं दाखवा निषिद्ध आचरण आहे नामधारकायचं नाही. तुकाराम महाराज नाही ज्ञानोबा नाही हे निषिद्ध आचरण करू देतो नाही. आणि निषिद्ध आचरण जर केलं तर तो नामधारक अपराधी झाला. म्हणून विहित त्यागो आपलं काय चाललंय विहित कर्म पांडवा हा तोची आपला अनन्य ओलावा अनन्य ओलावा मद सेवा परमात्मकाची. हा तीच माझी सेवा परमात्मकाची. महाराज विहित वागणं आणि हीच देवाची सेवा. चांगलं वागणं वेद सांगेल त्याप्रमाणे. मी तर म्हणतो बाबा वेद सांगेल त्याप्रमाणे वागणाऱ्या माणसाची दुसरी वेगळी भक्ती करण्याची गरज ही त्याची भक्तीच होते. क्रिया जे जी काही क्रिया करेल वेदाप्रमाणे ती त्याची काय झाली भक्तीच झाली. महाराज भक्तीच झाली. अशी भक्ती केली काय तर ते नामधारक सक्सेस झाला. आणि अशी भक्ती नाही केली विहित त्याग केला विहित आचरण नाही केलं तर नामधारकाला अपराध घडला. म्हणून काय नामास्थिती निषिद्ध वृत्ती आणि विहित त्यागो त्याच्या पुढे धर्मांतर हे उद्या बघावं लागलं. टाइम संपलं. आपलं विहित त्यागाव सुटायला बरं काय चालू आहे आपलं विहित त्याग. हे नाही बा विहित त्याग करावा का? हो वेदानं सांगितलं त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आणि जर वेदानं सांगितलं त्याप्रमाणे वेगळं वागले की विहिताचा त्याग झाला. मग तुम्ही ग्रस्त आहेत ग्रस्तानं ग्रस्त असत ब्रह्मचारी आहेत ब्रह्मचार्यानं ब्रह्मचारी. लक्षात आलं का? ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे. तुम्ही क्षत्रिय आहेत क्षत्रियाप्रमाणे ब्राह्मण आहेत ब्राह्मणाप्रमाणे आपापल्या स्वधर्माप्रमाणे आपापलं वागणं कर्तव्य आणि त्या विहित धर्मात आचरण करणं. म्हणून नाही भाऊ कधीच चुकलं न पाहिजे आणि हे आपण अंमलात आणलं पाहिजे. मग भगवंताचं नाम फल दिल्याशिवाय राहत नाही. नामधारकाचा उद्धार त्या नामातच होतो. पण असं वागत राहा असं म्हणाय.